अशा सोप्या पद्धतीने बनवते मी आमरस, तर तुम्ही नक्की करा। जयस पॉकेट रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच आपण बघणार आहोत कैऱ्यांचं आमरस कसं बनवायचं आणि त्याच्या पापड्या कशा बनवायच्या। तर बघा, आमरस करायला खूप वेळेस काय वेळेस कंटाळा येतो, कारण होतं काय की आपण कैरी शिजवायला टाकतो, परत ते गरम होते, परत ते खूप माहिती जे आमरस करणाऱ्या बायका आहे ज्यांच्या घरी खूप आमरस बनवला जातो त्यांना माहिती आहे किती चटके लागतात त्या आमरस बनवताना। तर मी माझ्याकडे एक सोपीशी ट्रिक आहे की त्याच्याने मी आमरस बनवते, तर मी तसं बनवते नेहमी सारखं, तुम्हाला दाखवते ते बघा, आणि तुम्हाला आवडलं तर तसं करून बघा। तर तुम्ही नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर बघा, हा आहे कुकर, आपण शिट्टीचं वाफ काढून घेऊ आधी, त्याच्यानंतर हे बघा अशा आपल्या कैऱ्या शिजून झालेल्या आहेत। त्या कैऱ्यांचा गर काढून कुकरला 3 शिट्ट्या घेऊन घेतले आहे पाणी घालून। तर बघा हे घेतलेलं आहे आणि आता हे आपली कैरी शिजून झालेली आहे, एकदम पातळशी शिजलेली आहे। तर तसं तुम्हाला दाखवते, हे बघा एकदम घट्ट अशी मस्त शिजून गेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये मिक्सी फिरवून घेऊया। तर हे माझ्याकडे ग्राइंडर आहे, तर हे ग्राइंडरने मी फिरवते। तर आपण आता याच्यामध्ये घ्यायचा आहे गुळ, तो गुळ मस्त भरभरून घालायचा आहे। तर कैरीचं पन्ह करायला खूप सारा गुळ लागतो, तर खूप सारा गुळ घाला म्हणजे खूप छान होईल। तिथे अजून आंबट होणार आहे, तर मी याच्यामध्ये थोडंसं साखर सुद्धा ऍड करते। थोडंसं पाणी सुद्धा घालते आणि आता यामध्ये थोडंसं मीठ म्हणजे काळं मीठ घालायचं, म्हणजे टेस्ट छान येते। तर मी 2-3 चमचे काळं मीठ घातलेलं आहे, तुम्ही साधंही मीठ घालू शकता, पण आमच्याकडे काळंच मीठ घालतात। तर आता आपण हे परत ग्राइंड करून घेणार आहोत। खूप मस्त असं ग्राइंड करायचं म्हणजे छान होतं, घट्ट झालेलं आहे। एकदम खडा आहे, तुम्ही असं ठेचून घेते, चमच्याच्या साहाय्याने जेवढं होतं तेवढं ठेचून घेतलेलं आहे। त्यात थोडंसं बार फिरवून घेते। तर मला नाही वाटत की याच्यामध्ये असेल काही, तर मी आता याला गाळून घेते, म्हणजे जाडसर चाळणीने गाळून घेते, म्हणजे कैरीमध्ये जे दोरे असतात ते निघून जातील, किंवा गुळाचे खडे असतील ते सुद्धा निघून जातील। तर मी हे गाळून घेते। थोडंसं आपल्याला मिक्स करायचं आहे। तर मी तुम्हाला बोलले ना की कैरीचे आपल्या थोडेसे दोरे निघतात, तर हे बघा हे असे दोरे निघालेले आहेत, तुम्हाला दिसतंय का? हे बघा असे दोरे निघालेले आहेत, तर ते दोरे काढून घ्यायचे आहे आपल्याला। तर कैरीचा गर काढून मी डायरेक्ट शिजायला टाकलं होतं, त्यानंतर गूळ साखर वगैरे टाकून असं रेसिपी केली, तुम्हाला ती मी दाखवलीच। त्यानंतर मी सकाळी हे वाळत घालण्यासाठी आणलं आहे गच्चीवरती, 8-8:30 वाजले होते। त्यानंतर दुपारी मी आले होते 3-4 वाजेला, कारण मला एक्झॅक्ट टाइम सांगता नाही येणार। नमस्कार मंडळी, तर जयस पॉकेट रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आपण सकाळी
आंब्याच्या पापड्या सुकायसाठी टाकल्या होत्या, तर ते बघूया, तुम्हाला दाखवते कशा सुकल्या आहे. तर हे बघा अशा प्रकारे सुकल्या आहेत. तर ह्या पूर्ण अशा कोरड्या झाल्या आहेत आणि बघा थोडं थोडं कचरा सुद्धा उडालेला आहे, कारण आपण त्या कचऱ्याला आपण काहीच करू शकत नाही, जिकडे तिकडे उडणारच आहे कचरा. बघा. तर खाली आल्यानंतर लगेचच मी कापायला घेतलं. तर हे ट्रेमध्ये मी सुरीच्या साहाय्याने कापत आहे. अगदी हलक्या हाताने कापत आहे, त्यामुळे ट्रेही खराब होत नाही आहे आणि खूप छान प्रकारे कापही पडत आहे. आणि याला आधी मी स्वच्छ रुमालाने पुसून घेतलं आहे, म्हणजे जी धूळ माती काही उडाली होती ना, ती सगळी त्या रुमालाला लागली आणि ते स्वच्छ झालं. तर बघा अशा प्रकारे आपले काप निघत आहे. तर या ट्रेला मी आधी थोडं तूप लावून घेतलं होतं. तुमच्याकडे तूप नसेल किंवा डालडा तूप असेल ते लावलं तरी चालेल, किंवा नाही तर तेलही लावलं तरी चालतं. खूप छान प्रकारे हे निघत आहे आमरसच्या पापड्या. तर अशा एकावर एक ठेवून मी असे काप करून घेतले, अगदी छोटे छोटे. तर बघा अशा प्रकारे. तर मुलांना ह्या गोष्टी खूप आवडतात. तर उन्हाळ्यामध्ये मी हे करत असते. थोडंफार काय होईना, पण मी दरवर्षी हे करत असते. तर अशा प्रकारे मी आता डब्यामध्ये सुकवून व्यवस्थित ठेवून देते, म्हणजे हे महिनाभर आरामात टिकेल. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आजचा, तर ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि जयास पॉकेट रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका.